नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे माफी. ऐकूया श्रोते मित्र हो. शेवटी नको ते झालं. खूप प्रयत्न केले. डॉक्टर झाले, वैद्य झाले, अंगारे धुपारे झाले, ज्यानं जे सांगितलं ते केलं. पण श्रीधरपंत काही या आजारातनं बाहेर येऊ शकले नाहीत. चालताना पायातली शक्ती गेली असं वाटायला लागलं आणि वर्षभरात हळूहळू सर्व शरीरावरील स्नायूंचं नियंत्रण कमी कमी होत गेलं. जवळजवळ बेड रिडन झाले. गेल्या 6 महिन्यात तर त्यांचं वजन इतकं कमी झालं की त्यांना छोट्या छोट्या हालचालीही करणं मुश्किल झालं. विचित्र रोगानं त्यांना पछाडलं होतं. हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करत आहोत हे त्यांच्या मनानंही स्वीकारलेलं होतं. चिन्मय 12वी सायन्सच्या अभ्यासात व्यग्र आणि सोनाली 7व्या वर्गाची परीक्षा यंदा देणार होती. तशी मुक्ता मनानं खूप खंबीर, संसार सांभाळायला सशक्त आहे असं त्यांचं मन आपल्या पत्नीविषयी त्यांना ग्वाही देत होतं. किती काळ, किती जण त्यांच्या सेवेत हजर राहणार म्हणा. मुलं शाळा कॉलेजसाठी, क्लासेससाठी बराच काळ घराबाहेर राहायची आणि मुक्ता तिची शाळेची नोकरी आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या ह्या चक्रात अडकलेली. सतत औषध गोळ्यांसाठी तिला घराबाहेर पडावं लागायचंच, शिवाय संसार. दिवसभर काही ना काही व्याप तिच्या मागे असायचेच. अलीकडे अगदी पाणी हवं असलं तरीसुद्धा श्रीधरपंत कोणालाही हाक मारायचे नाहीत. आधीच आपला इतका त्रास, त्यात अजून कशाला त्रास. सतत घरच्यांचा विचार. आला दिवस फक्त ढकलत होते. रेल्वेचा, त्यांच्या ऑफिसचा सगळा स्टाफ भेटायला येऊन गेला. अगदी गावचे सगळे नातेवाईक सुद्धा येऊन गेले. किती वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले लोकांनी. रामरक्षा म्हणत जा, घरामध्ये गायत्री मंत्राची सीडी चालू ठेव, मृत्युंजय मंत्राचा जप करा, एखाद्या ज्योतिषाला दाखवून त्याच्याकडून उपाय करून घ्या, सत्यनारायण घाला, ब्राह्मणाला बोलवा, घराचं शुद्धीकरण करा. आरोग्य सल्ल्यांचं विचारूच नका. झोपताना चमचाभर तूप खा, सकाळी उठल्यावर अख्खी लसूण पाकळी चावून खा, वेड्याची पानं खा, कच्चा कांदा पाण्यात उकळून त्याचं पाणी प्या, जिरे आणि धणे याचं उकळून पाणी प्या, रोज 4 मेळे चघळून खा, पंचकर्म करून घ्या, आयुर्वेदिक औषधं घ्या, होमिओपॅथिक उपचार करा, वगैरे वगैरे वगैरे. काहीही केलं तरी त्यांच्याकडे फार कमी दिवस शिल्लक होते. डॉक्टरांनी त्याविषयी पुसटशी कल्पना त्यांना दिली होती. त्यांच्यासोबत घरातले सगळेच, येणाऱ्या जाणाऱ्या, फोनवरून सांगणाऱ्या सगळ्यांचे सल्ले ऐकत होते. प्रत्येक गोष्टीला मान डोलवत होते. श्रीधरपंतांची बोलण्याची ताकद कमी होत चालली होती, पण ऐकण्याची क्षमता मात्र वाढली होती. एक दिवशी अचानक संध्याकाळच्या वेळेला श्रीयुत नार्वेकर नावाचे मुक्ताचे प्रिन्सिपल त्यांना भेटायला आले. मुक्ताला अवघडल्यासारखं झालं. नार्वेकर सरांनी घरात नजर फिरवली. 1 बेडरूम किचनचं घर असावं हे त्यांच्या लक्षात आलं. भिंतीवर पांढरा रंग लावलेला होता, पण तो आता पिवळसर झाला होता. छताचे पोपडे निघाले होते. पण श्रीधरपंतांच्या बाजूला असलेल्या टिपॉयवर असंख्य औषधं व्यवस्थित एका ट्रेमध्ये लावून ठेवलेली होती. ट्रेच्या बाजूला एका सुंदर फ्लॉवर पॉटमध्ये ताजी फुलं ठेवली होती. त्या बेडवरची आणि श्रीधरपंतांनी अंगावर घेतलेली चादर स्वच्छ धुतलेली होती. समोर एक सोफा सेट होता. त्यावर ठेवलेल्या उशांची कव्हरंसुद्धा स्वच्छ धुतलेली होती. कोणत्याही भिंतीवर पोस्टर, फोटो असं काहीही लावलेलं नव्हतं. त्यामुळे तो हॉल थोडा मोठाच वाटत होता.
खिडकीवर हलक्या निळ्या रंगाचे पडदे सोडले होते आणि ते ह्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यात मदतच करत होते. खाली एक छोटी चटई टाकली होती ज्यावर बसून मुलं अभ्यास करत होती. त्यांच्या शाळेच्या बॅगा त्याच चटईवर कोपऱ्यात व्यवस्थित ठेवल्या होत्या. कुठून सुरुवात करायची असं अवघडले पण होतं. पण नार्वेकर सरांनी जसं बोलायला सुरुवात केली तसे श्रीधरपंत मोकळे होत गेले. त्यांना त्यांचे बाबा आठवले असंही ते बोलून गेले. इतका प्रेमळ माणूस कसा एखाद्या शाळेचा प्रिन्सिपॉल असू शकतो असं श्रीधरपंतांना वाटू लागलं. किती सहजपणे ते बोलत होते. कोणत्याही गोष्टीचा त्यांना गर्व नव्हता, आत्मस्तुती नव्हती. एक सोज्वळ, प्रसन्न, ऋषितुल्य व्यक्तिमत्व. नार्वेकर सरांनी हळूहळू श्रीधरपंतांना त्यांच्या ऑफिसातल्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. मग तेही मन मोकळे आणि भरभरून बोलायला लागले. मुक्तानंही श्रीधरपंत कसे लष्करात होते, देशासाठी त्यांनी काय काय केलं वगैरे खूप कौतुकानं सांगून आता तिकडून निवृत्त झाल्यानंतर सरकारनं रेल्वेत नोकरी दिल्याचं अभिमानानं सांगितलं. हीच संधी साधून नार्वेकर सरांनी छोटे मोठे विनोद करायला सुरुवात केली. त्यांच्या ओळखीपाळखीच्या माणसांविषयी आणि शाळेतले असे काही किस्से सांगितले की श्रीधरपंतांनाही हसू आवरेना. गप्पा चालू होत्या तेव्हा अभ्यासाची पुस्तकं समोर घेऊन बसलेले चिन्मय आणि सोनाली सरळ अभ्यास सोडून गप्पात सामील झाले. ते बघून नार्वेकर सरांना मनापासून आनंद झाला. त्यांनी आता आपली दृष्टी थोडीशी मुलांकडे वळवली. मुलांना एक कोडं घातलं. सगळे गेले रानात आणि झिपरी पोरगी घरात. हे कोडं घातल्यावर एका क्षणाचाही विलंब न करता चिन्मय पटकन म्हणला, सोनाली. सोनाली चिडून म्हणाली, हे मी काय झिपरी आहे का? सोनाली सोडून सगळे हसायला लागले. मग चिन्मय म्हणाला, मग सोनालीची बाहुली. परत सगळे हसायला लागले. मग मात्र चिडून सोनाली म्हणाली, चिन्मयची मैत्रीण मुग्धा. चिन्मय हसत म्हणाला, ती थोडी झिपरी आहे तुझ्यासारखी आणि तुझ्या बाहुलीसारखी. तिचे हेअर तर किती सिल्की सिल्की आहेत. हो का? सोनाली म्हणाली. मुक्तानं स्वयंपाकघरातून अर्धवट चेहरा बाहेर काढत सोनालीकडे बघत झाडू हलवला. ते बघून सोनालीनं उत्तर दिलं, झाडू. पण मुक्ताला झाडू हलवून दाखवताना नार्वेकर सरांनी आणि चिन्मयनंही बघितलेलं होतं. चिन्मय म्हणाला, चीटिंग आहे. या संवादावर मन मोकळं हसत नार्वेकर सर म्हणाले, चीटर नाही सोनाली बरं का, चीटर आहे मुक्ता. तिला मी योग्य शिक्षा करीन, पण तुमच्यासाठी मात्र मी चॉकलेट आणलाय. ते तुम्हाला कोडं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात ना म्हणून. सरांनी दोघांच्या हातात एक कॅडबरी दिली. कॅडबरी हातात येताच दोघांनी ती खायला सुरुवात केली. मुलांमुळे सगळ्यांची चांगली करमणूक झाली. मुक्ता तिचे प्रिन्सिपॉल आल्यामुळे त्यांच्यासाठी काही चांगलं खायला कर, चहा कर यात गुंतली होती. पण येता जाता गप्पातही रमत होती. नार्वेकर सरांनी कशालाही विरोध केला नाही. अगदी घरच्यासारखं त्यांनी सगळं आवडीनं खाल्लं. आणि चहा झाल्यावर मात्र ते मुक्ताला म्हणाले, थोडा वेळ येऊन बसा ना आमच्यात. मुक्ता घरातली कामं बाजूला ठेवून तिथे येऊन बसली. त्यांनी तिला विचारलं, तुझी पेंटिंग्ज बघायची मला खूप उत्सुकता आहे बरं का. या त्यांच्या वाक्यासरशी श्रीधरपंत आणि मुलं आश्चर्यचकित होऊन सरांच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. मुक्ता पटकन बोलली, त्याचं असं आहे ना सर, संसार, शाळा आणि या 2 मुलांचं करता करता कधी निवांत वेळच मिळाला नाही की पेंटिंग करावं. आई पेंटिंग करते? सोनालीने विचारलं. अहो म्हणजे अरे कमाल आहे. अरे मुक्ताचं पेंटिंग आम्ही शाळेच्या चित्रप्रदर्शनात ठेवलं तेव्हा एका ग्रहस्थानं चक्क 10,000ला ते विकत घेतलं. आई तू म्हणजे कसली ग्रेट आहेस. चिन्मय आनंदानं चित्कारला. नाही सर, उगाचच फार कौतुक करतायत. त्या दिवशी आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आले होते. त्यातले एक पालक ते हॉटेलचे मालक होते. त्यांना ते पेंटिंग आवडलं आणि त्यांनी ते विकत घेतलं, इतकंच.
मुक्ता विषय संपवण्यासाठी घाईघाईत बोलली, नाही पण काहीतरी वेगळं असल्याशिवाय कोणी इतकी किंमत देऊन विकत घेईल का ते? नार्वेकर सर म्हणाले, आई तू शाळेत शास्त्र हा विषय शिकवतेस ना ग, मग पेंटिंग केव्हा करतेस? शाळेतल्या शिक्षिकेला आजकाल इतकी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात की त्यांना श्वासही घ्यायला वेळ नसतो. पण मुक्ताचं मला इतकं कौतुक वाटतं ना की मधल्या सुट्टीतला काही वेळ ती मुलांना स्वतःहून पेंटिंग शिकवायला देते. मुलांना शिकवता शिकवता तिच्या हातून अप्रतिम अशी पेंटिंगचं निर्माण होतात. आमच्या शाळेत आत्तापर्यंत 25च्या वर पेंटिंग्स मुक्तानं केलेली लावली आहेत. शाळेत जो कोणी येतो तो कौतुक केल्याशिवाय जात नाही त्या पेंटिंगचं. अहो काहीतरीच तुमचं सर. हां, मुक्ता मध्येच कसनुसं हसून म्हणाली, श्रीधरपंत तुम्हाला मी सांगतो बरं का, मध्यंतरी आमच्या शाळेत शाळा तपासणीस आले होते. मुक्तानं केलेल्या एका पेंटिंगकडे बघत पायऱ्यांवर खेळून उभे राहिले. त्यांनी आम्हाला विचारलं की हे कुठून आणलं आहे. आम्ही जेव्हा सांगितलं की आमच्या शाळेच्या मुक्ता मॅडम यांनी बनवलं आहे, तेव्हा त्या दिवशी त्यांनी मुक्ता मॅडमला बोलवलं, त्यांचा खास सत्कार केला, अगदी शाल श्रीफळा सकट. मुक्ताला एकीकडे या सगळ्या गोष्टीचा आनंद होत होता, कारण स्वतःचं कौतुक कोणाला आवडत नाही, आणि दुसरीकडे आपण ह्या गोष्टी घरात का सांगितल्या नाहीत ह्याबद्दल नवऱ्याला नेमकं काय वाटेल याबद्दल तिला भीतीही वाटत होती. सर मात्र उत्साहानं पुढं बोलत राहिले, मुक्ता शास्त्र हा विषय शिकवत असली तरीसुद्धा तिने आमच्या शाळेतल्या आत्तापर्यंत 10च्या वर विद्यार्थ्यांना पेंटिंग्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिकं मिळवून देण्यात मदत केली आहे. हे ऐकून सोनाली मुक्ताच्या खुर्ची मागे गेली. तिने आपले दोन्ही हात आईच्या गळ्यात टाकले. तिला लाडीकपणे विचारलं, मला पण शिकवशील ना ग आई? मुक्तानी श्रीधरपंतांच्याकडे बघितलं. आजारपणाने कृश झालेले श्रीधरपंत, त्यांच्या ओढलेल्या चेहऱ्यावर तिला हलकीशी थरथर जाणवली. ती काहीच बोलली नाही. कुकर लावून येते असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली. आत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादांनंतर नार्वेकर सरांच्याही लक्षात आलं की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कुणालाच काहीही माहिती नाही आहे. पण त्यामागे काहीतरी ठोस कारण असणार. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत याची थोडीफार कल्पना त्यांना होती. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतःच्या घरात किती अन्याय झाला आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. ते सोनालीला म्हणाले, नक्की नक्की शिकवेल ती, पण तुला सुट्टी लागल्यानंतर. आत्ता मात्र शाळेचा अभ्यास कर बरं का, परीक्षा आहेत ना महिनाभरात. हो सर, असं म्हणत सोनिया तिथून उठली आणि परत अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसली. चिन्मयसुद्धा तिथून उठून जाणार इतक्यात नार्वेकर सरांनी चिन्मयला विचारलं, चिन्मय तुला कसला छंद आहे रे? चिन्मय काहीही बोलायच्या आज सोनिया हसत हसत म्हणाली, गोट्या खेळण्याचा. तिच्या हसण्यात चिन्मय आणि श्रीधरपंत सुद्धा सामील झाले. गंभीर वातावरण मावळायला सोनियाचं ते विधान कारणीभूत ठरलं. त्यांचं हसणं ऐकून मुक्ता स्वयंपाकघराच्या दारातनं हॉलकडे बघायला लागली आणि ही संधी साधून नार्वेकर सरांनी मुक्ताला आवाज दिला, मुक्ता श्रीधरपंतांची काळजी घे, शाळेची काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोतच. मुक्ता बाहेर आली. तिच्या मनावर आलेलं प्रचंड दडपण तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सर गेल्यावर घरात खडाजंगी होणार हे तिला निश्चितपणे माहिती होतं. तिच्या चेहऱ्यावरचे मलूल भाव बघून नार्वेकर सर म्हणाले, मुक्ता खूप दिवसात तुझ्या तोंडून आपल्या शाळेची प्रार्थना ऐकलेली नाहीये. इथून निघताना तेवढी ऐकवशील? मुक्ता गायला लागली, सर्वात्मका सर्वेश्वरा. सरांसहित घरातले सगळेजण डोळे मिटून त्या प्रार्थनेनं मंत्रमुग्ध झाले. प्रार्थना संपली आणि श्रीधरपंतांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. सर उठले.
सगळ्यांना नमस्कार करून जायची परवानगी मागायला लागले तर अर्धवट उठत श्रीधरपंतांनी त्यांना आपल्या क्षीण आवाजात थांबण्याची विनंती केली. खरं तर श्रीधरपंतांना भेटायला येणाऱ्या माणसांना सगळेच कंटाळले होते. कुणीही घरी आलं तरी ते कधीच बाहेर जाईल असं घरातल्या प्रत्येकाला वाटायचं आणि ह्या पार्श्वभूमीवर इतका वेळ बसलेल्या नार्वेकर सरांना परत थांबण्याची विनंती श्रीधरपंत करतायत याचं घरातल्या सगळ्यांना नवलच वाटलं. सर आपल्या खुर्चीत परत बसले आणि श्रीधरपंतांना म्हणाले, बोला बोला, मला घरी जायची अजिबात घाई नाही आहे. श्रीधरपंत हळूहळू बोलायला लागले. आवाजात कंपन होतच. सर आमचं लग्न झालं तेव्हा आमच्या घरात माझी लहान बहीण स्वाती शिक्षणासाठी आमच्याबरोबर मुंबईत राहायला आली होती. त्यावेळेला ती SYBSCला शिकत होती. तिच्या कॉलेजमध्ये कुठला तरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वातीनं भाग घेतला होता. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वाती एक पोस्टर बनवत होती. एखादा इंटरनॅशनल प्रोजेक्ट असावा असं 3-4 दिवस तिचं ते काम चालू होतं. एक दिवस मी बाहेरनं परतलो. ती तल्लीन होऊन पोस्टरवर काम करत होती. मी घरात आल्याचंही तिला कळलं नाही. मी तिच्यावर खूप डाफरलो. अशा तऱ्हेनं चित्र काढणं, रंगवणं ह्या गोष्टी मला अतिशय फालतू वाटत होत्या, म्हणजे वेळ वाया घालवणाऱ्या. आणि माझ्या बोलण्यातनं तेच बाहेर पडलं. पण स्वातीला जेव्हा मी ओरडत होतो तेव्हा जीव तोडून मुक्ता तिची बाजू घेत होती. स्वाती अभ्यासात हुशार आहे, पण तिच्याकडे ह्या कलेचंही ज्ञान आहे. तिला ह्याच्यात खूप आनंद मिळतोय, तर तिला प्रोत्साहन द्यायचं सोडून तुम्ही तिला असं ओरडताय का? हे असं सांगून ती माझी समजूत काढत होती. पण त्या दिवशी माझा पारा फार चढला होता. मुक्ता स्वातीची बाजू घेतेय याचा तर मला फार जास्त राग आला. स्वातीनं 4 दिवस रात्रंदिवस खर्चून केलेलं ते पोस्टर मी उचललं आणि चक्क टराटरा फाडलं. रात्रभर मुक्ताच्या कुशीत शिरून स्वाती तळमळत होती, धाय मोकलून रडत होती. खरं सांगू का सर की त्या गोष्टींनी मला दुःख झालं नाही. उलट अशा प्रकारानं ती नको त्या गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष देईल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. चक्क शिक्षण सोडून, हे घर सोडून स्वाती गावाकडे निघून गेली. मी गावी गेलो, तिला खूप समजावलं, तिची माफी मागितली, पण स्वाती बदली नाही. श्रीधरपंत हळूहळू थांबत थांबत हे सगळं बोलले, पण तरीही त्यांना खूप दम लागला. खोकल्याची ढास लागली. मुक्तानं त्यांना पाण्याचा ग्लास उचलून दिला. त्यांचे हात थरथरत होते. मुक्तानं ग्लास हातात धरून त्यांना हळूहळू पाणी पाजलं आणि ती म्हणाली, कशाला जुन्या गोष्टी आठवताय? दोन्ही मुलंसुद्धा त्यांच्या बेडजवळ येऊन उभी होती. श्रीधरपंत बोलायला लागले, मुक्ता मला बोलू देत का आज? नार्वेकर सरांसारखा देवमाणूस आज घरात आलाय, त्यांच्यासमोर मला बोलू देत. म्हणजे मला कदाचित देवाला माफी मागितल्यासारखं वाटेल ग. नार्वेकर सर परत आपल्या जागेवरनं उठले. त्यांनी श्रीधरपंतांचा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि त्यांना म्हणाले, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, मी नंतर येईन केव्हा तरी. नाही नाही सर, मला बोलू द्यात. खूप वर्षातलं मनात साचलेलं आहे. आज दोन्ही मुलं समोर आहेत, त्यांनाही ऐकू द्यात सर. असं बोलून श्रीधरपंतांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पुढे बोलायला लागले. स्वाती पुढे शिकली नाहीच. तिचं एका शेतकरी कुटुंबातल्या घरात अर्धवट शिकलेल्या माणसाशी लग्न झालं आणि काही दिवसात, मी म्हणते बास कराव. त्यांना अर्धवट तोडत मुक्ता तळतळून म्हणाली, आणि काही दिवसात स्वातीने आत्महत्या केली सर. असं म्हणत श्रीधरपंत रडायला लागले. सगळेच गप्प झाले. मुक्ताचे डोळे भरून आले.
पोरं कावरी बावरी होऊन आपल्या आईवडिलांकडे बघायला लागली. श्रीधरपंत पुढे बोलायला लागले. खूप खूप बोलण्यासारखं आहे सर, पण नार्वेकर सर, तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मला. या प्रसंगानंतर मुक्तानी कदाचित तिच्या ह्या कलेचा माझ्यासमोर उच्चारच केला नसेल. तिच्यातला कलाकार मी मारून टाकला होता, पण तुमच्या शाळेनं आणि तुम्ही सुद्धा तिच्यातला कलाकार जिवंत ठेवलात. त्या कलाकाराला बहुअंगानं बहरू दिलत, ह्याबद्दल मी हात जोडून तुमचे आभार मानतो सर. नार्वेकर सर परत उठले. श्रीधरपंतांचे जोडलेले हात त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी धरले आणि म्हणाले, हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेलं. त्याचा फार विचार करू नका. तुमच्या हातून चूक घडली असंही वाटून घेऊ नका. तुमची त्यामागची भावना चांगली होती, फक्त ती व्यक्त करण्याची पद्धत चुकली. असं होतं कधी कधी. आणि मुक्ताचं म्हणाल तर ती हाडाची कलाकार आहे. तिने कधी तुमच्या समोर तिच्यातल्या कुठल्याही कलागुणांचा उच्चार सुद्धा केला नसेल. हा तिच्यातला चांगुलपणा आहे. कदाचित तिच्या काहीच न बोलण्यामागे तुमच्यावरचं तिचं खूप जास्त प्रेम आणि तुमच्याबद्दलचा आदर असेल, असंही आपण म्हणू शकतो. पण सर, मुक्तानं माझ्यावर, माझ्या मुलांवर, माझ्या संसारावर, या घरावर अतोनात प्रेम केलं, पण त्या बदल्यात मी मुक्ताला काय दिलं? एकदा संध्याकाळी मी थकून भागून घरी परत आलो, तेव्हा मुक्ता पोळ्या करत होती आणि गाणं गुणगुणत होती. तेव्हा मी तिच्यावर प्रचंड चिडलो होतो. त्यावेळी मी तिला काय म्हणालो ते मी आत्ता मुलांसमोर सांगत नाही, पण तुम्ही कल्पना करू शकता सर. त्यानंतर मुक्ता कधी या घरात गुणगुणली नाही. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी का होईना, पण तुमच्यामुळे मला मुक्ताची माफी मागण्याची संधी मिळाली. यासाठी मी आपले... हे बोलता बोलता परत श्रीधरपंतांना खोकल्याची उबळ आली. मुक्तानं त्यांना परत पाणी पाजलं, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला. ते परत बोलायला लागले. मुक्ता, तू खूप उत्तम संस्कार केलास. जसा तू संसार उत्तम केलास, तसे मुलांवर संस्कार उत्तम केलेस. म्हणजे मला हवं तशी तू जगलीस, त्यामुळे संसार टिकून राहिला. पण मुक्ता, मी तुझा गुन्हेगार आहे. आज नार्वेकर सरांसमोर आणि मुलांसमोर मी तुझी माफी मागतो. मला तू क्षमा नाही केलीस तरी चालेल, पण तुझी माफी न मागता मी हे जग सोडून गेलो तर माझ्या आत्म्याला कधीही शांती मिळणार नाही. अहो, काय बोलताय तुम्ही? आता बास करा ना, मला साई सहन होते. असं म्हणत मुक्ता स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. मुलंही बाबा बाबा करायला लागली. नार्वेकर सरांना काय करावं ते सुचेना. मुक्ताला ते गेले 20 वर्ष ओळखत होते, पण तिच्या नवऱ्याला म्हणजे श्रीधरपंतांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यांना कळेना अशा या प्रसंगी त्यांनी तडक उठून जावं का अजून तिथेच थांबावं. परत श्रीधरपंतांना खोकल्याची उबळ आली आणि ती काही केल्या थांबेच ना. मुक्तानं चिन्मयला डॉक्टर काडदऱ्यांना फोन लावायला सांगितला. चिन्मय डॉक्टरांशी फोनवर बोलत होता की बाबांना खूप खोकला येतोय, खोकायचे थांबतच नाहीये. मुक्ता हातात पाण्याचा ग्लास धरून त्यांच्या पुढे उभी, त्यांच्या खोकल्याची उबळ थांबण्याची वाट बघत. आणि श्रीधरपंत खोकायचे थांबतात. त्यांचा श्वास मात्र जोर जोरात चालू असतो आणि एका क्षणी ते डोळे मिटतात, ते कायमचेच. मुक्ता एक हंबरडा फोडते आणि दोन्ही मुलं काहीच न कळून सुद्धा ओक्साबोक्षी रडायला सुरुवात करतात. तोपर्यंत डॉक्टर पोहोचतात आणि म्हणतात की
ही इज नो मोर. 15-20 मिनिटात शेजार पाजारचे जमा होतात. श्रीधर पंतांना बेडवरून उचलून खाली जमिनीवर ठेवतात. फक्त कुजबूज सुरू होते, सगळ्यांना कळवलं पाहिजे. नार्वेकर सर मुक्ताचा मोबाईल हातात घेतात आणि थरथरत्या हातानं एक मेसेज टाईप करतात. मुक्ता पोतनीस यांचे पती श्रीधर पंत यांना आज संध्याकाळी देवाज्ञा झाली. आणि तो मेसेज ते सेंड टू ऑल करतात.